पुण्यातील सहकार नगर परिसरात एका जिम मालकावर भर रस्त्यात गोळ्या झाडण्यात आल्या। धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला करणारे दुसरे तिसरे कोणी नसून अवघ्या काही अल्पवयीन मुलांचं टोळकं होतं। नक्की घडलं काय, का झाला हा गोळीबार, पाहूयात सविस्तर। तर ही थरारक घटना घडली आहे बुधवारी 10 जूनला रात्री ठीक 10 वाजताच्या सुमारास। सहकार नगर भागातील रहिवासी आणि स्थानिक जिमचे मालक योगेश बनेकर हे नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होते। रात्रीच्या वेळी 2 वेगवेगळ्या दुचाकीवरून 4 जण त्या परिसरात आले। कोणतीही पूर्वकल्पना नसताना या 2 दुचाकीवरून आलेल्या 4 हल्लेखोरांनी योगेश बनेकर यांना लक्ष्य केलं। काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी आपल्या जवळच्या बंदुका बाहेर काढल्या आणि योगेश यांच्यावर थेट फायरिंग सुरू केली। एकामागून एक तब्बल 3 राऊंड फायर करण्यात आले। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले। या गोळीबारात योगेश बनेकर यांना 2 गोळ्या लागल्या आणि ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। हल्ला केल्यानंतर 4ही आरोपी दुचाकीवरून वेगाने पसार झाले। घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या योगेश बनेकर यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्यामुळे सध्या योगेश बनेकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने चक्र फिरवून सुरू केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासातच 4ही आरोपींना बेड्या ठोकल्या। धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेले 4ही आरोपी अल्पवयीन आहेत। 10 वाजता या चौकामध्ये चितळे चौकामध्ये एक फायरिंगची घटना घडलेली आहे। योगेश बनेकर नावाच्या व्यक्तीवरती फायरिंग झालेला आहे। तो एका जिमचा मालक आहे असं समजतं। नेहमीचा त्याचा येण्या जाण्याचा हा रूट आहे। त्याच्यावरती पाळत ठेवून 4 लोकांनी या ठिकाणी अग्निशस्त्राचा वापर करून फायरिंग केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांच्याकडे धारदार शस्त्र असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। संबंधित जखमीला लगेचच दवाखान्यात नेलेलं होतं। तो सुस्थितीत आहे आणि त्याच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत। आरोपी कोण आहेत, त्यांची ओळख पटली का? आरोपींची ओळख पटलेली आहे। सध्या जे 4 आरोपी होते ते आम्ही विदिन एका तासामध्येच ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांची आता आम्ही चौकशी करणार आहोत। या ठिकाणी एकूण किती राऊंड फायर झाले? या ठिकाणी 3 राऊंड फायर झालेले आहेत। एकूण तब्येत कशी आहे त्याची? तब्येत आहे, उपचार चालू आहेत। प्रतिसाद देतो उपचारांना। कशातून हा संपूर्ण प्रकार घडला याची माहिती ते अद्यापर्यंत समजलेलं नाही, ते समजलं की सांगा। प्राथमिक माहितीनुसार या अल्पवयीन मुलांनी हा हल्ला पूर्व वैमनस्य किंवा वर्चस्वाच्या वादातून केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मात्र अवघ्या 16-17 वर्षांच्या मुलांकडे अशा प्रकारची घातक हत्यारं आणि बंदुका येतातच कुठून, हा आता पुणेकरांसाठी आणि पुणे पोलिसांसाठी अत्यंत गंभीर चिंतेचा विषय बनलाय। गेल्या काही दिवसात पुण्यात अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे। या घटनेमुळे सहकार नगर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय आणि पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त तैनात केलाय। पोलीस या 4ही अल्पवयीन आरोपींची कसून चौकशी करतायत आणि त्यांना या गुन्ह्यासाठी कोणी प्रवृत्त केलं होतं का याचा शोध घेतायत। पुण्याहून किरण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।